अंबरनाथ शहरामध्ये भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश बाल्यामामा म्हात्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी अंबरनाथ शहराचे माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। यावेळी अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांना उपस्थित सचिन पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा डॉक्टर रुपाली कराले देखील उपस्थित होत्या। तर त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत जे 1500 रुपये दिले त्याबद्दल त्यांनी महिलांना रात्री अपरात्री सुरक्षित राहायला पाहिजेत, तर या योजना त्या घेऊ शकणार आहेत, असे वक्तव्य डॉक्टर रुपालीताई कराले यांनी आपल्या भाषणात केले। तर यावेळी पुन्हा महिला शहराध्यक्षा पूनम शेलार यांची फेरनिवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। तसेच कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, अंबरनाथ शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे, युवक अध्यक्ष कबीर गायकवाड, युवती अध्यक्षा गौतमी सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी, उल्हासनगर विद्यार्थी सेलचे नरेश गायकवाड तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच आशा वर्कर देखील उपस्थित होत्या। काय आहे अधिक माहिती पाहूया। ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ। आज माझ्या माई भगिनी जर सुरक्षित राहिला नाहीये तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांना तर काय फायदा आहे हो? महिला सुरक्षेचा प्रश्न आजही ऐरणीवरच आहे। तो प्रश्न सुटला पाहिजे। माझ्या महिला रात्री अपरात्री सुरक्षित राहिल्या पाहिजे, तरच या योजना त्या घेऊ शकणार आहेत। या ठिकाणी अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सदामामा यांच्या वतीनं जो काय आमच्या माता भगिनींसाठी छत्री वाटप असेल किंवा इतर काही वाटप असेल, वस्तू वाटप असेल, हा कार्यक्रम जो त्यांचे सुपुत्र सचिन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। खरं म्हटलं तर सचिन पाटील हे आमचे युवा नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मी येणारच होतो, परंतु त्यानिमित्ताचं औचित्य साधून सदामामाने माझा देखील गौरव केला, अभिनंदन केलं। त्याबद्दल मी मामांचं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि खास करून सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज हा जो कार्यक्रम झाला, असे अनेक कार्यक्रम आपण पाहत असाल, वर्षातून अनेक वेळा सदामामा अशा प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम हे सर्वसामान्यांसाठी राबवत असतात आणि आज देखील त्यांनी राबवला। ही खरोखरच खूप एक चांगली गोष्ट आहे आणि आपण पाहत असाल त्याच्यामुळेच ते अनेक वेळा इथं नगरसेवक म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि सगळ्या जनसामान्यांमध्ये जेव्हा आम्ही अंबरनाथमध्ये माहिती घेतो सदामामांचं नाव हे खरोखरच एक आदराने घेतलं जातं आणि त्याचं हे महत्वाचं कारण आहे की त्यांची कामाची शैली आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अभिनंदन। मी खासदार भिवंडीचा जरी झालो असलो तरी मी पहिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे आणि माझ्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला सांगा।